त्या वर्षी शिक्षकांनी बरीच मेहनत घेतली, कन्सेप्ट तोच होता, पण त्याही ठिकाणी जी धावपळ होती, धडपड होती, त्या धडपडीतून त्या वर्षी सादर झालं. पण या वर्षीचं कॅलेंडर अनावरण करताना मला फार आनंद होतोय की या वेळेला आमचं नियोजन अतिशय अचूक आहे. 2026 उजाडण्यापूर्वी आमचं 2025 या महिन्याअखेर आपलं अनावरण होतं, याचा मनस्वी आनंद आहे. आणि या ज्या दिनदर्शिकेमध्ये आपले सगळे सहकारी शिक्षक असतील, सगळ्यात महत्त्वाचं यावेळेचं योगदान आहे ते डॉक्टर स्मिता फर्नांडिस मॅडम यांचं आहे. त्यांच्या योगदानाबद्दल शाळा खरंच मनस्वी ऋणी राहील मॅडम की तुमच्या या सहकार्याबद्दल, की मोठ्या प्रमाणात तुमचं योगदान यावर्षीच्या 2025 कॅलेंडरसाठी लाभलेलं आहे आणि तुमच्या या सहकार्यामुळे हे पूर्णत्वाला जात आहे. आणि सार्थ अभिमान आहे की यावेळेचं कॅलेंडर हे खूप उत्तम पद्धतीचं झालेलं आहे. कारण आमचं कॅलेंडर, या कॅलेंडरमध्ये आम्ही विद्यार्थ्यांचे वाढदिवस, जाहिराती, दिनविशेष, सुट्टी या सगळ्यांचा मिलाप असतो. आणि हे सगळं होत असताना एक गोष्ट लक्षात राहते, एक गोष्ट प्रकर्षाने सगळ्यांना जाणवते की ते रोजरी इंग्लिश स्कूल आजरा आणि रोजरी इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज अशा पद्धतीने नामांकित पद्धतीने दिनदर्शिका छापलेली असल्यामुळे ही सगळ्यांना आपली आहे असं वाटत राहतं. आणि या ज्या 1000 प्रती आहेत त्या प्रत्येक घरात जातात आणि न कळत आमच्या शाळा असेल, शाळेतले उपक्रम असतील, त्या शाळेचा जो चेहरा आहे त्यातनं तो प्रकर्षाने दिसताना जाणवतं. आणि त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की दिनदर्शिका आमच्या शाळेच्या वतीनं स्थापित होते आणि त्यातला मी छोटासा घटक म्हणून मी काम पाहतो, त्याचाही मला अभिमान आहे. माझे सगळे सहकारी यासाठी कामासाठी झटून काम करतात, साधारणचं मार्गदर्शन असतं आणि ही दिनदर्शिका पूर्णत्वास जाते. आणि अशा पद्धतीचं अनावरण सोहळ्याला आपण सगळेजण उपस्थित राहतो याचा मला अभिमान वाटतो. तर मी एवढंच आपल्याला बोलेन की या दिनदर्शिकेसाठी ज्या ज्या लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे ते संयोजक या नात्याने या प्रास्ताविकासाठी सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद.